बघ भावना, तू आधीपासूनच मितभाषी आहेस, पण मी काय, तुझी आई काय, जानू काय, किंवा आपल्या घरचं कोणीही तुझ्या मनात काय चाललंय हे ओळखण्याकरता आम्हाला तुला काही विचारावं लागत नाही ग. तुझा चेहरा बघूनच आम्हाला कळतं. तुझ्या मागे नाही लागावं लागत की बोल 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 ना भावना, काय चाललंय तुझ्या मनात. पण सिद्धूच असं नाहीये ना ग. सिद्धू नवरा आहे तुझा, त्याच्या तुझ्याकडून काही अपेक्षा असणं स्वाभाविक आहे ना. आणि सिद्धू खूप प्रेम करतो ग तुझ्यावर, किती जपतो तुला. त्यामुळे आता त्याला सुद्धा तुझं मन ओळखता येत असणारच. त्यालाही तुझ्या चेहऱ्याकडे बघून नक्की कळत असणार की तुझ्या मनात काय चाललंय. आणि म्हणूनच त्याला हेही दिसत असणार तुझ्या चेहऱ्याकडे पाहून की तू पूर्णपणे त्याच्या प्रेमात आहेस. बाबा, भावना, तू सिद्धूच्या प्रेमात आहेस हे स्पष्टपणे दिसतंय तुझ्या चेहऱ्यावर. आणि म्हणूनच तर सिद्धू अस्वस्थ झालाय ना, की असं असूनही तू बोलत का नाहीयेस, त्याला सांगत का नाहीयेस हे सगळं. भावना, एक गोष्ट लक्षात ठेव, प्रेमात खूप ताकद असते, पण प्रेम योग्य शब्दात व्यक्त करणं सुद्धा तितकंच महत्वाचं असतं. कळलं? मी आता जे काही बोललो त्याचा नीट विचार कर. काय करत होता आता मॅडम? मॅडम सांगा ना, काय करत होता? तुम्ही बघत होता ना माझ्याकडे? नाही म्हणजे नुसतं बघत होता का माझ्याकडे बघत बसला? असं काही नाहीये सिद्धिराज, हात सोडा ना माझा. मॅडम तर बघा, तुम्हीच म्हणालात ना की आपण फक्त मित्र आहोत, मग मित्राकडे असं कोण बघत बसतं? ज्यांच्यात निखळ मैत्री असते ना ते. मॅडम प्रॉब्लेम काय माहितीये का तुम्हाला, की माझ्या बाजूने तुमच्यासाठी फक्त मैत्री नाहीये हो. माझ्यासाठी आपलं नातं मैत्रीच्या पलीकडे. प्रॉब्लेम हा आहे ना मॅडम, की आपण एकमेकांचा खूप वेगळा विचार करतो. आणि तुम्हाला जर मैत्रीच्या पुढे आपल्याबद्दल काही वाटत नसेल ना मॅडम. जानूकडे बघवत नाही का लक्ष्मी? मला कळत नाही ही या सगळ्यातनं कधी बाहेर येणार आहे. लवकरच. हळवी येते. तुम्हीच म्हणता ना माणसाला वेळ द्यायला हवा म्हणून, मग तिलाही वेळ देऊया, होईल सगळं ठीक. खरं सांगू, या क्षणी तर मला भावनाची चिंता वाटते हो. स्वामीजी काय बोलले माहिती आहे ना? का कोणास ठाऊक मला असं वाटतं की तिचा आणि सिद्धूचा संसाराचा गाडा आता पुढे गेला पाहिजे. तिने पण सिद्धूचा अंत नको पाहायला. मी पोहोचलो आहे इथे, लवकर ये. अरे देवा, आई बाबा जयंत सगळेच आहेत इथे. यांना काय कारण सांगू? जयंत कुठे? तो माझ्या आई बाबांबरोबर आहे. तू लवकर बोल, तो यायच्या आत. मी काहीच बोलायला आलो नाहीये, तुला काहीतरी दाखवायला आलोय. म्हणजे? काय हे? सॉरी जान्हवी,
मी तुला या सगळ्याची कल्पना आधीच द्यायला पाहिजे होती, पण तू हे सगळं बघणं खूप गरजेचं होतं. पाणी. जान्हवी, सावर स्वतःला. ही वेळ खचून जायची नाहीये. तुला स्वतःसाठी ठामपणे उभं राहावंच लागेल. तुला ह्या सगळ्यातून तुझी सुटका करून द्यावीच लागेल. कळतंय तुला? अरे पण त्याने माझ्या आजीला. शांत हो, शांत. दे. हे घे. हे ठेव तुझ्याकडे. बंदूक? जान्हवी, ठेव तुझ्याकडे. तू 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 काय बोलतोयस? तू तू वेडा आहेस का? हळू बोल, हळू. कशी मॅनेज केली आहे ना, माझं मला माहिती आहे. नाही नाही नाही, मला ही नकोय. मी नाही घेणार हे काही. जान्हवी, ठेव तुझ्याकडे. ऐक माझं. अरे पण मी आयुष्यात कधी बस बंदुकीला हात वगैरे नाही लावणार. अरे मग याआधी अशा परिस्थितीला कधी सामोरे गेली होतीस का? हे बघ, वापरू नकोस. आणि वापरायची वेळ नाही आली तर चांगलंच आहे, पण ठेव तुझ्याकडे. तुला स्वतःच्या रक्षणासाठी ठेवावीच लागेल.